रूप पाहता राजनी सुख झाले Oh
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि कन लगे माई एक पदार्थ
तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुखाचे चिराणी तेथे दुःचित झनी जडो देसी. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका जे जे कर्म धर्म नासिवंत आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सागरीला बुलाभम जगननिहितं पानि मंडनं वंदनानं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरट्यं वरं पुंडलीकायुधातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची.
सेवे लागी सेवक झालो तुमच्या साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आणि बहुतेक करून सर्वांच्या पाठातील अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये पांडुरंग परमात्मा कशा प्रकारे पंढरपूरला उभे आहेत याचं सुंदर असं चिंतन श्रीमंत तुकोबरायांनी केले। वास्तविक पाहता या अभंगामध्ये 3 चरणामध्ये मागणी आहे आणि 4थ्या चरणामध्ये मागणी भगवंता मी का करतोय याचं उत्तर आहे। पण विशेषत्वानं सांगू वाटतं फळ परंपरेनुसार महाराज बरोबर ना बरोबर आहे। फळ परंपरेनुसार बिगर फळाचे नाही फळ परंपरेनुसार आपण कीर्तनकार बांधील आहोत। जे बांधील नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही पण जे बांधील कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी काही बंधनं आहेत आणि ती बंधनं कीर्तनकारांनी पाळावीतच हा पहिला नियम। काय बंधन आहेत आपल्याला? सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी देवाचं वर्णन असावं, देवाच्या रूपाचं देवाचं गुणाचं वर्णन असावं, हा पहिला दिवस। आणि जागराचा दिवस त्या दिवशी मागणी असावी, इतरत्र मागणीचा मध्ये अभंग घ्यायचा नाही। आणि शेवटच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ। म्हणजे 3 कीर्तनकार हे बांधील आहेत आणि बाकीचे कीर्तनकार काय मोकळे आहेत का? नाही। मग त्यांनी काय पिक्चर मधली गाणी म्हणायची का? मग हे 3च बांधील ठेवून काय महाराज चालेल का पिक्चर मधली गाणी म्हणून? नाही चालणार। मग तुम्ही दुसऱ्या दिवशी नामपर घ्या, परत संतपर घ्या, करुणापर घ्या, ठीक आहे चालेल। म्हणून या ठिकाणी मला आमचे हरिभक्त परायण दगडू महाराज गायकवाड, वास्तविक मी दुपारी झोपलो होतो महाराज। हे रोजच कीर्तन सेवा आहेत, एखाद्या दिवशी मोकळा दिवस असेल तर आनंद वाटतो आणि त्या दिवशी आनंद वाटतो म्हणजे परमार्थामध्ये आनंद खूप आहे। कथेची सामुग्री देहावसानावरी, म्हणून आपलं शरीर सुद्धा सदृढ राहायला पाहिजे। म्हणून जरा झोपेमध्ये होतो, महाराजांचा फोन आला, म्हणले जरा अडचण आहे अशाशी, मग कीर्तन करता का? अहो एक काय म्हणलं 2 कीर्तन करतो, अच्छा दुपारी बी करतो संध्याकाळी बी करतो। एका घरात 2 कीर्तनकार आहेत, आता मी बी कीर्तनकारच आहे महाराज, तुम्हाला माहितीच आहे। आणि आमच्या सहभागी ते उभा आहेत ते बी कीर्तन करतात, काय बसले महाराज बरोबर आहे ना? तुम्हाला माहित असेल, काय कुणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे। बरोबर काय झालं म्हणलं संध्याकाळची सेवा करायची असं असं। अहो भाग्य आहे म्हटलं माझं, भाग्य भगवंताची सेवा करणं ह्याच्यामध्ये भाग्य नाही तर काय? भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा या संत पायी तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, गुलाब बाबांचं दर्शन व्हावं, याच्यापेक्षा काय माझं परम भाग्य आहे ना माझं।
संत महात्म्याने दिनरजनी हाची दंडा, तो दंडा केला. मग आपण काय प्रपंच करायचा का? प्रपंचही करायचा आणि परमार्थही करायचा. म्हणून माझं भाग्य गुलाबबाबांची सेवा करायला मिळते मला. म्हणून पहिल्या दिवशी समचरण दृष्टी विटेवरी साजली हा अभंग असावा. म्हणून त्या योगे हा सप्ताहामधील पहिला दिवस देवाचं वर्णन, देवाचं गुण रूप याचंही वर्णन असावं म्हणून हा अभंग घेतला. आणि बहुतेक करून सर्वांच्या पाठातील आहे. आणि हा अभंग पाठ नसणं म्हणजे मला वाटतं वारकरीच नसेल असं. गाथ्याची सुरुवातच इथून आहे. ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्याचे जे स्वस्ववेद आहे ज्ञानेश्वरी मध्ये तसंही गाथा तुकोबारांची गाथा म्हटलं की समचरण दृष्टी विटेवरी साजली. म्हणून तो अभंग पहिल्या चरणामध्ये श्रीमंत तुकोबारा देवाकडे मागणी करतात की समचरण दृष्टी विटेवरी साजली. भगवंता तुझे चरणही सम आहेत, दृष्टीही सम आहे आणि त्या ठिकाणी माझं मन राहू. समचरण दृष्टी, चरणही सम दृष्टीही सम. कुठं? विटेवरी साजली. पांडुरंग परमात्मा कशावरती उभे आहेत? विटेवरती उभे आहेत. म्हणून तेथे माझे हरिवृत्ती राहू, त्याच ठिकाणी माझं मन जाऊ, इतरत्र मन जाऊ नये. का जाऊ नये याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये दिलं. आणि लगे माईक पदार्थ. हे जे माईक, माईक कशाला म्हणायचं? हॅलो, ह्याला माईक म्हणायचं. हे झालं आपलं बाहेरचा माईक. पण वारकरी संप्रदायामध्ये जे शब्द असतात त्याचे अर्थ वेगळे घ्यायचे असतात. कुठेही कसाही अर्थ घ्यायचा नाही. कीर्तन करायचंय ना तर आपल्याला 4 ग्रंथाचं अवलोकन असावं. आणि त्यातलं अवलोकन असेल तरच त्याच्यासाठी पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. आणि जर ग्रंथ न वाचता न ऐकता जर आपण कीर्तन केलं तर नाहीतरी वाया केली तोंड पिटी. बडबड म्हणायचं त्याला, बडबड. उरते शेवटी उरले असे काहीच राहणार नाही पाठी. ही कीर्तनाची जागा आहे. कशासाठी आहे जागा ही? या ठिकाणी दंतकथा सांगण्यासाठी जागा आहे का? नाही. नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. श्रीमंत तुकोबाराने अभंग केले, संत महात्म्याने अभंग केले. कुठे? एका जागेवरती बसून केले का? उगा आता कटाळा आलाय, झाडाखाली बसलोय, काहीतरी लिहायचं म्हणून लिहा अभंग. असा अभंग लिहिले का? नाही. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. म्हणून अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चारा मापुढे. आमच्या पुढे तुमची बडबड नकोय. अभंगाला धरून कीर्तन असावं. अभंग समय न कळे वेडगळ बुद्धी असं म्हटलं जातं जर आपल्याला नाही समजलं तर. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ. माईक म्हणजे काय तर महाराज सांगून जाईल तुम्हाला. जे दिसतंय ते सगळं खोट आहे, ते नाश पावणार आहे. सगळं आहे, सगळं नाश पावणार आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो उदाहरण. जेवढं जेवढं तुम्हाला डोळ्यामधून दिसतंय, एखाद्याला आंधळा माणूस आहे किंवा त्याला थोडी दृष्टी कमी आहे, तो काय वापरतो? चष्मा. ठीक आहे, उघड्या डोळ्याने तुम्हाला दिसत असेल तेही नाश पावणार आहे. चष्मा घालून जरी पाहिलं महाराज तरी ते सुद्धा नाशच पावणार. म्हणजे जेवढं तुमच्या डोळ्याला दिसतंय ते सगळं माईक आहे. थोडक्यात उदाहरण देतो. उन्हाळा दिवस असा, उन्हाळा दिवस, एखादा हरिण त्याला तहान लागतं. त्याला पुढं काय दिसतं? उन्हाळ्यात मृगजळ दिसतं का नाही? ते पाणी असतं का? असतं का पाणी? तसं आपण त्या मृगजळाच्या मागे धावतोय. काळकुटे महाराज बरोबर आहे की नाही? आणि शेवटी ते हरणाचं काय होतं? फुटती छाती महाराज. आत्ता आलंय पाणी, आत्ता आलंय पाणी, दिसतंय पाणी, नुसतं पळतं, इतकं पळतं की पाणी पुढं पळतं आणि ही त्याच्या मागे पळतं. त्या हरणाच नाही, आपलं तेच आहे. कोडियाच्या पिसे उर पोडी,
कीर्तन करूच वाटणार ते बाळ बघून. मी त्याचा व्हिडिओ शूटिंग केलाय, उद्या माझ्या मोबाईलला स्टेटसलाच ठेवणार आहे त्याला. असं वाटलं खरंच त्या बाळासारखं मी जर इथं गडबडलो तर मला काय म्हणतील बरे. इतका महाराज ह्या संप्रदायामध्ये इतका आनंद आहे ना, खूप आनंद आहे याच्यामध्ये, आनंद खूप आहे, पण घेणारे लोकच कमी. काय महाराज त्या संसारातच आनंद मिळतो यांना काय कळा. एक पाहत असा एकाची दहने तरी मी सावध त्या गुन्हेगार इतकी जाते ती. कोरोना आला, हे आला, ते आलं, तरी पण इकडं काय वळायला नको वाटते माझं. काय त्या बाळाचं कुणाचा मुलगा आहे होतो, कोणाचा मुलगा आहे तुमचा आहे का? वा नातू आहे का? वा अशी मुलं असावीत, नाहीतर काय हो त्याचा उपयोग नाही. काय काय मुलं पाण्यात पडते त्यांना उठवाय गेलं तरी 5 वर्षाचं तर जागा सोडायला काय काय पोरग गडबड गडबड गडबड. आणि आताची 20-20 वर्षाची कार्तिक नाचते ती. अरे नाचा की कुठं नाचा पण नाचो. एवढं बाबाने आता परहितनं काम निघालेला बांगलं बाकाळ हाडात बाहेर निघाला असं तुम्हाला असं वाटतं काही सहजासहजी म्हणता येतं. ही पप्पा बघा तुम्ही पप्पाला हात लावावर पाटणीला एखाद्याची तहान बागाला एवढा घामाला असेल का नसेल आला. एवढी भक्ती सोपी का तुम्हाला सहज वाटतं का ह्यांना काय. मस्तपैकी सकाळी 7ला तर चहा, लगेच मस्तपैकी पोहे, एखादा म्हणतो आमच्यात पंगत आहे मग आज भजी वर शिरा झालं. 12ला तर मस्तपैकी बाह्या माग सारून जेवण, 4ला परत चहा. संध्याकाळी तर म्हणतो सकाळची अशी झाली काय पंगत, आपली तर गुलाबजामुनची म्हणता का नाही तुम्ही. आपल्याला रोज लाडू जिलेबी गुलाब आहे, तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू. अरे घ्या रे, होऊ नका रान बरे. आम्ही हा रस पितोय, तुम्ही बी प्या ना. आणि आम्ही हा वाटतोय, सेवितो हा रस. हा अरे घ्या रे, होऊ नका रे अनबरी. तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू का. अहो याच्यामधला आनंद द्विगुणित आहे, खूप आनंद आहे. म्हणून नाचायचंय ना, ह्यात नाचा ना. त्या बाळाला कळलं पण 20-20 वर्षाच्या कार्त्यांना कळना कुठं नाचावते. हातभर जी बाहेर काढते ती नाचते, तिला का कल्याण होईल. प्रवचन म्हणलं की 1 तास करा. महाराज जर 5 मिनिट वर गेला नाही, कोणी दिली त्याला तारीख का. लय वाटून झालं का तुमचं. कीर्तन म्हणलं की 2 तास, 7 ते 9 कीर्तन आहे. समजा चुकून मी तुमचं बाबा 10 आता 9 7 ते 9 आहे आणि 10च मिनिटं वर घेऊ द्या. कुठं गेलं गायकवाड महाराज, त्यांना लावा फोन का हेच कीर्तन करा तुम्हाला गावला का. 10 मिनिटं आमची वाया गेली. लय वाटून झालं तुमचं. आणि तेव्हा 3 तास काय असतं बरं, काय असतं 3 तास पिक्चर ना. बोलत नाही का तुम्ही. जरा 5-50 कप चहा ठेवा ना, चहा द्या म्हणजे बोलतील सगळी. आराम मला कीर्तन असं दोघांनी मिळून करू. एकट्यानेच काय बोलायचं, उक्त घेतलंय काय कसं बी बोला पण तुम्हीच बोला.
3 तास काय असतं पिक्चर उद्धारच होतो आहे का नाही आणि रातभर काय असतं बरं हाय माहित तुम्हाला तमाशा मोक्षच संध्याकाळी तमाशाला गेला की सकाळी त्याला मोक्षच घेऊन देऊ येतो त्याच्यापाशी धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ मिळतात कशात तमाशात अरे बाबा इथं चांगलं होतंय तिथं या ना नको तिथं जाता कशाला बरं आता कुणीकडनं आपण कुठं गेलो तेवढं मला सांगा बरं कुणीकडनं आपण कुठं गेलो आता ही नंतर निघालं कशामुळे निघालं महाराज त्या मुलामुळे निघालं बरं आता मी कुणाचा मुलगा म्हणून विचारलं मुलगा कुणाचा विचारला मग धन्यता कुणाला जाणार त्या मुलाच्या आई बापाला मी जर माझ्या पदार्थ बोललो असतो माझ्या पदरचं तर महाराज तुम्हाला प्रमाण गावलं असतं का प्रमाण कुठं मग ही माझ्या पदरचं आहे का म्हणून सांगितलं पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन आता उगा मी रस्त्याने चाललो असं म्हणायचं महाराजाकडे बघायचं कशासाठी द्या की महाराज प्रमाण द्या की महाराज प्रमाण महाराजांनी काय डोंबलं द्यावं अरे ग्रंथातच काय तुझं काय मी इथं गेलो मी तिथं गेलो मी मस्त वाटत गेलो काय त्याचा उपयोग आहे बोलायचं आहे ना तर त्याला प्रमाण सापडलं पाहिजे कीर्तन मी फक्त म्हणलं त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली लगेच महाराजांनी प्रमाण उचललं आपण या हिता जो असे जागता मग हित काय हित ते करावे देवाचे मग हा मुलगा कुठं नाचला हित त्यांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी मुलगा कुठं नाचला हित ऐकतोय काय कारणाने देवाचं नाव मग त्याच्या आई वडिलांना काय बरं धन्यता देऊ नये अहो तू काय म्हणे माझं घडो त्यांची सेवा तुका मला सांगतात की त्यांची सेवा माझ्याकडनं काढावी एवढं जर तुका बरं आहे यांना धन्यता देत असतील म्हणून आता इतके वेळ आपण कुणीकडनं तर कुणीकडे गेलो आता कुणीकडनं आपण बाहेर गेलतो सांगा बरं बघू आता काय करायचंय आम्हाला महाराज आम्ही बघतोय नव कवा वाचते ते वा रे वा उगं ते सांगायचं देवे दिल्या देह भजना बोलता म्हणाय पाहिजे भजना नाहीच चुकलं काय की महाराजांचं भजना द्यायला पाहिजे होतं महाराज तुम्ही नाही लक्षात ठेवलं तर आम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि आनंद आहे बरं का महाराज इथं किती कीर्तनकार आहेत ह्या साईडला 1-2 महाराज इथं बसलेले वेगळेच आहेत 2-4 कीर्तनकार आहेत ते तिकडे कीर्तनकार आहेत म्हणजे 5-4 कीर्तनकार आहेत हे आमचं लय चांगलं आहे आमचं नशीब सांग का आमचं नशीब काय तुम्ही अजिबात पाठ करत नाही आमचं नशीब काय महाराज बरोबर आहे का नाही का चुकतंय माझं काय आणि तुम्ही जर पाठ केलं समजा पाठ केलंच आम्हाला बोलावचं का तुम्ही इथं महाराज काय सांगताय कालच मी वाचलंय तुम्ही आपलं ह्या कानाने ऐकता ह्या कानाने सोडून देता वा असंच राहा काय सुद्धा अडचण ना तुम्ही काही पाठ करू नका असं मला म्हणायचं नाही कीर्तनकार काय सांगतात कुठल्या ग्रंथात आहे कसं आहे त्याचं कांदारा कीर्तनकाराचं महाराज तुम्ही सांगितलं ग्रंथाच्या बाहेर कुठं गेला त्याच्यासाठी लक्ष लागतं लक्ष किती लागतं जनक राजासारखं लागतं काय झालं जनक राजाचं जनक राजा कथा ऐकत होते कथा आणि खाली काय झालं एक पाय कुठे गेला अग्नीत गेला तुमच्या माझ्यासारखी सगळी सांगतात जनक राजा तुमचा पाय अग्नीत तुमचा पाय जळायला लागलाय देहावरती नव्हते त्याला संत म्हणायचं ते देहावरती नव्हते पाय पेटलाय जळलाय तरी त्यांना कळलं आपला पाय जळलाय का सर्वांगाचे त्यांनी कानच केले होते राजा परीक्षित 7 दिवसात उद्धार झाला का झाला उद्धार त्याचा
तर सर्वांगाचे कान करून कथा ऐकली होती. ही कथा इथं ऐकतो आपण आणि ह्या कानाने सोडून देतो. कवा व्हायचा आपला उद्धार. चला, नाही तुमच्या लक्षात राहिलं, माझ्या लक्षात मला ठेवावं लागतं. मृगजळ दिसे साचपणा होतो का नाही आपण तिथं. खोट्याचे पिसे ऊर फोडी. आणि ते प्रमाण दिल्यानंतर पकवाज उड्या मारून नाचायला लागला आणि वाजवायला लागला. ह्यांनी चाल मस्तपैकी लावली. तिकडे बी शूटिंग मस्तपैकी. ते असे कांटा करून बघते ते कुठं काय सापडलं. प्रत्येकाचं लक्ष जाग्यावर असतं महाराज. त्यांना माहिती आहे आपल्याला नुसतं ही सापडलं पाहिजे नाटक. हा तसंच आहे महाराज. आणि असं पक्कू मृदंग महाराज खरंच असं वाटतंय तुम्हालाच घेऊन फिरावं रोज आता. नाही, असे वाजवणारे पाहिजेत मृदंग वादक. असे गाणारे असावेत. तुमच्यासारखे टाळकरी असावेत आणि श्रोते मंडळ असं असावं. ह्यातला आनंद खूप आहे. आणि मला असंच काय असलं ना तर घड्याळ कळत नाही. किती वाजले ही मला काही कळत नाही. टायमिंग मी ती विचारच करत नाही. काय माणसं जरी सगळी उठून निघून गेली. आता इथं जावं थोडं माळशिरसला. काय झालं तिथं झोपलं. एक जण होतं जागा तिथं. महाराज म्हणलं का तू का थांबला. तुमच्या पायाखाली गोंगडं गुंतलंय मला तर मी बी गेलो असतो. त्याच्यामुळे जाऊ द्या महाराज. मृगजळ दिसे साचपणा ऐसे आणि खोट्याचे पिसे ऊर फोडी. मग जसं ते मृगजळ दिसतं ते नसतं त्याला माईक म्हणायचं. दिसायला दिसतं पण असायला नसतं. नश्वर होतं ते आणि त्याच्या पाठीमागे लागू लागतो. आणि कण लगे माईक पदार्थ ते माझे हरी ते माझे अर्थ नको देवा. माझं इच्छा तिकडे गेलीच नाही पाहिजे. तळमळ मला झालीच नाही पाहिजे त्याच्याबद्दल. हे माईक पदार्थाबद्दल नको. भावार्थ चाललाय आपला. बरं आणखीन चला बरं तुम्हाला ब्रह्मपद दिलं. पण त्या ब्रह्मपदामध्ये आहे काय. त्यात दुःख आहे. ब्रह्मादिक पद आहे दुःखाची शिराणी. ते दुश्चित झनी पडो देसी. ते ब्रह्मादिक पद आहेत ना असे किती आले आणि किती गेले. ती सगळी पद जाणार आहे. ब्रह्मपद सुद्धा जाणार आहे. इंद्रपद जाणार आहे. तुम्ही जर एखाद्या इथनं उठून उद्यापासून 100 यज्ञ केले का नाही 100 यज्ञ केलं की तुम्हाला इंद्रपद आहे. पण एकदा तुमचं पुण्य संपलं मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती महागारे मृत्यू. म्हणून इंद्रपद जाणार आहे ब्रह्मपद जाणार आहे. आम्हाला त्याच्यामध्ये रस नाही. का बरं असं एवढं तुम्ही आम्हाला मागणी करता तुकोबराय कशासाठी. कारण त्याचं वर्म आम्हाला कळले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला. काय वर्म कळलं कळलं. जे जे कर्म धर्म नाशिवंत. बाबांनो हे असं आहे की जेवढं तुम्ही कर्म करता त्यातलं भगवंताशी निगडीत जे कर्म आहे तुमचं तेच तुमच्यासाठी शिल्लक राहणार आहे. पण भगवंताला सोडून तुम्ही प्रपंचामधलं काहीही करा आणि कितीही कमवा ते नाशच होणार आहे. हे शरीर आपलं राहणार आहे का. राहणार आहे का. जाणारच आहे. कितीतरी येतात सांगतात आपल्याला जाणार जाणार. हे जरी नाही काल हो तरी
वाचवते म्हणते हे सुद्धा नाहीत कटाळतात का तुम्ही असला असल्या हे अहो असला असल्यावर किती भारी अहो तुम्ही 5 लाखाचा तमाशा लाव त्याला सुद्धा आमचं भारी हे सगळं ध्यानात ठेवा का नाही भारी आपलंही नाही भारी वाटतं का नाही तुम्हाला असलं खरं सांगा बरं अंतःकरणापासून झोपा गेल्या का नाही तुमच्या आणि तुम्हाला खरं सांगू खरं मला 2 स्प्रिंगा टाकल्यात मी अटॅकचा पेशंट आहे मरता मरता कीर्तनामध्ये मरून पडलो होतो खाली पण वाचलो का वाचलो कीर्तनामध्ये होतो म्हणून वाचलो मग त्या भगवंताने मला वाचवलंय मग का भगवंताचं गुणवर्णन करायचं नाही शरीराचे होत तेही 2 भाग कीर्तनाचा रंग सांडू नये हा कीर्तनामध्ये खूप आनंद आहे महाराज म्हणून आपल्याला माहिती हे जाणार आहे सगळं तरी आपण त्याच्याच पाठीमागे लागतो म्हणून असं काहीतरी करा की जे नाश न पावणार त्याच्या पाठीमागे लागा मग काय नाश पावत नाही शरीर आटे संपत्ती आटे परंतु हरिनाम नाटे ते बरवेगा आणि म्हणून श्रीमंत तुकोबाराय सांगतात की भगवंता ज्या ठिकाणी तुझे पाय समयत ज्या ठिकाणी दृष्टी समयत आणि त्या ठिकाणी माझं मन जावो अभंगाचं पहिलं भाजी पुरतं जर चाली लावत बसलं ना आपण तर आता वाजल्या जवळजवळ 7:30 चेहरेच पडले खरंच काढायला कळत नाही की महाराज होय काळकुटी महाराज काय बरोबर आहे का नाही असं वाटलं असेल कळतं महाराज आम्हाला सगळं कळतं पण आता येड्या सॉंग घ्यावं लागतं कारण आम्हाला 10-5 मिनिटं पुढं जावं लागतं मग म्हणायचं काय मला कळतच नाही म्हणजे कोण काय बोलत नाही म्हणणार काढायलाच महाराज करायला मग काय फरक पडतो 10-5 मिनिटं म्हणून महाराज सांगतात की ज्या ठिकाणी समदेवा तुझे चरण आहेत दृष्टी जिथं सम आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो पण आमचं तसं नाही आम्ही एक देव कधी करत नाही आमचं रोजचं देव येतं आलटून पलटून कापड येते आलटून पलटून जसं नवरात्रीला किती साड्या असतात मावशी थांबा की त्यांना विचारू दे की किती साड्या असतात त्यांनी तर डायरेक्ट सांगून टाकलं तिकडे आकडा नको आकडा सांगावं तर गोळ होईल 8 दिवसात नवरात्र आलं तर किती साड्या झाल्या आणि 10 दिवसाचा येतं का 8-9-10 दिवस काय मध्ये आधी असतं का कधी नसतो 9 दिवस असतो आम्हाला काय त्यातलं माहिती आम्हाला ह्यातलं माहिती आम्हाला इकडे पंढरपूरचं काय विचार आता इकडचं विचारलं आता काय करायचं आनंद वाटतो महाराज चला मग सगळ्याचं सगळं देव येतं ज्या दिवशी एखादा बघा ते सोमवार आला की त्यांना विचारायचं आज काय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः
वाटतंय गायन करायला वाटतंय का नाही महाराज? खरंच वेळ आपल्या हातात नाही, आपली वेळ संपणार आहे, पण लोकांना वाटतंय आम्ही जाणारच नाही. हा सगळ्या किती मजलं काढा चालवर आहेच, लका कोण बांधायचंय ते आता? नाही नाही ना तू बांधेल की अवघड. कोरोनाच्या काळात ना तुम्ही गेलं पण तुम्ही गेला, आजा मेला, पंजा मेला, बाप. हा तरी पण नाही चाल ठेवायचीच. असू द्या जाऊ दे. समोर आला की शिवमला चक्रवर्ती त्याचे पाय माझेचे. बघा पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करण्यापेक्षा माणसांना कळत नाही सगळं 7 दिवस. आणि तुम्हाला सांगतो मंगळवार जर आला का नाही आणि आम्ही जर असं कीर्तनानं कुठं चाललो असतो नाही की मग ते आम्हाला गाणी ऐकायला मिळतात. बघा काय गाणं गार पुरं. हा सगळ्याच पाठ, इकडचं नाही पाठ, तिकडचं लई पाठ असत. आणि ते स्वसाना कुणाला? गारवा कुणाला? त्या देवीला. आता गारटा देवीला स्वसाना, पण तिचं पोट भरत नाही का देवीचं? तिची नजर कुणावर? कुणावर नजर सांगा बरं? तुमची नजर त्याच्यावर का देवीची नजर त्याच्यावर? त्याच्या नावाखाली खायचंय म्हणून का पाकापे आणवर ना. आता कसलं बोकाड? शिंगाड्या बोकड. ती बी बोकाड शिंगाड पाहिजे त्याला. आणखी लगा ती देवी कुठं? त्या देवीला गार लागतं का? लागतं का गार? त्या देवीचं तुम्ही ताकद किती काय ती बघितली? स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातले. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ याचा मंडप घातला. 4 वेदाचा फुलवरा बांधिला हो. आणि शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडला. आणि त्या देवीला गार लागल का? काय गाणे काय अवघड. चला काय करायचं आपल्या तिकडे? त्यांच्यापाशी आपलं आपल्यापाशी उद्धार कोणाचा का आहे? काय करायचं आपल्याला? आणि महाराज आपण भेद करतो, देव एकच आहे. देवी काय देव काय? कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. बरोबर आहे का? मग देवी कुणाला म्हटलं गेलं इथं? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो.
आषाढी कार्तिकी आषाढी वारीला तुम्ही कुठं जाता? कुठं जाता? जात नाही का आषाढी वारीला तुम्ही? कुठं? मसुबाला? मग काय सांगा ना कुठं जाताय? आषाढीला जाता पंढरपूरला, कार्तिकीला जाता पंढरपूरला. पुंडलिक कुठं आहे? पंढरपूरात आहे ना. हा. आणि विटेवरी उभा आहे तो कुठे आहे? पंढरपूरलाच आहे. मग ही कशाच आहे ती कशाच आहे? हे काय का वेगळं आहे? आणि तिला आंबा म्हणलंय एकाच्या दर्जानी करत ठेवणी कटी हो. म्हणजे देव एकच आहे का नाही? मग कशाला वाटण्या करता? सोमवारी ही मंगळवारी ही आला, बुधवार लगी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, आला गुरुवार लगी चालू केलं दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी मानतो चुलता दत्त माझा दत्त माझा दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू हेच करतो ना गुरुवार. आणि आता तर शुक्रवार आल्यावर तर काय विचारूच नका. कुठं आणली पुस्तकं कोण असतो? मांदारी पुस्तक वाटावाटी असते महाराज. मैं तो आरती उतारू रे संतोषी महाराज, मैं तो आरती उतारू रे संतोषी महाराज, मैं तो आरती उतारू रे संतोषी महाराज, मैं तो आरती उतारू रे संतोषी महाराज. बड़ी ममता है बड़ा प्यार माँ की आंखों में, माँ की आंखों में बड़ी करुणा माया दुलार माँ की आंखों में, माँ की आंखों में नृत्य करो झूम 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 नाचो हारी रे ओ प्यारा प्यारा जीवन उतारू रे, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. जय जय संतोषी माता जय जय माँ, जय जय संतोषी माता जय जय. काय त्या स्पीकरवाल्याला सांगावं काय मला कळणाच काय राव. लईच भारी वाजवताय राव तुम्ही तर. एवढाच सप्ताह होत्या तुम्हाला सुट्टी नाही माझ्याकडनं. आता माझ्या गाडीतच तुमचं सामान टाकतो. कुठं जाताय तुम्ही? अशी सिस्टीम लावणारी माणसं असतात महाराज. असली सिस्टीम खरंच सांगतो तुम्हाला मिळत नाही. मस्त सिस्टीम आहे. कोणाची काय नाव आहे? वा वा. कुठले काटीतले? तुमच्याच भाऊकीतलं नशीबही महाराज तुमचं. तुम्ही कीर्तन करा ही सिस्टीम झाली आमच्या वाटलेलं काय येईल का? ह्यांनी 500 दिलं का नाही? मी तुम्हाला 400 कमी होते ते नाही. गणित कळत नाही मला होते जरा गोळ होतो. आता काय कमी मी तुम्हाला सांगितलं घड्याळ कळत नाही. पण 400 नाही 400च्या अगोदर 1000 टाकील वर. काळजी करू नका. पण तुम्हाला काय सोडत नाही. चला आपला शुक्रवार आला. संतोषी माताची पुस्तकं वाटली. आला शनिवार. शनिवारी काय शरण शरण हनुमान. आणि आता जर कार्यावर आला अहम वाग सोहम वाग अहम वाग सोहम वाग प्रेम नगरा भारी, अहम वाग सोहम वाग प्रेम नगरा भारी, सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी, सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी. आरक्षण लय दिले शासनाने. आरक्षणाची परीक्षाच घेऊ आपण. खरं का खोटं? आपल्या पुढं मानायचं आणि तुम्ही मागं मानायचं. तुम्ही नाही तुम्ही गप बसायचं. नाही तर जेवाय नाही. आता जर दोघीची फक्त भांडणं झाली तर रेड्यातली नाही सरापोडीच नाही. काय निर्वागीची माणसं ऐकतील की हो तुमची माणसं. फक्त माणसं नाही. आता उद्या तुम्हाला सांगतो उद्या जर माणसं कमी आली का नाही
फक्त काय करायचं, स्पीकर चालू करायचं आणि 2 लेडीज अशा जवळ आणून बसवायचं, फक्त माझं मोठ्या मोठ्याने 2-4 शिवे द्यायचे. बागा इथं जागा पुढची. आणि आता काय होतंय, माझ्या वा हा आरक्षण. तुम्ही एकदा म्हणा की काय त्यांनी उक्त घेतलंय बरोबर, तुम्ही एकदा म्हणा माझ्या. अरे माझे अरे काय मग त्यांना आरक्षण द्यायला काय चुकलं का सांगा बरं. हा अवघड आहे बाबा, अवघड आहे. मल्हारीची वारी, मल्हारीची सात देव तुम्ही वाटून काय घेऊ नका, कारण देव सगळं एकच येतं. म्हणून इकडं तिकडं फिरण्यापेक्षा एक गाव आम्ही विठोबाचे ना आणि कापे काम नाही. आता बाबांनो, तो पांडुरंग परमात्माच का बरं, त्याचंच का भक्ती करायची, त्याचं कारण एक आहे, विठेवरी ज्याची पावले समान तोच एकदा नश्वर जातो. तो भगवान परमात्मा कसा आहे, खूप देखणा आहे, खूप देखणा. त्याच्याकडे जर गेलं नाही एकदा त्याच्याकडे पाहिलं ना भगवंताकडं, तर पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडून. भगवान परमात्मा श्रीकृष्ण जन्माला आले आणि आल्यानंतर एक गवळण गेली आणि गवळणीने त्या भगवंताचं रूप पाहिलं. काय देखना, काय देखना भगवान परमात्मा. थपथपा पाहिलं पाहिलं नंदाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. रवी शशी कळा लोपल्या, इतका तो देखना, इतका देखना ना महाराज, खूप देखना. कानोपात्रीचं तुम्हाला माहिती आहे महाराज काय झालं, कपाळ फुटल म्हणली या दगडावरती जर माझं डोकं ठेवलं तर. परीक्षा घेतली पाहिजे म्हणून बोट ठेवली पायावरती, बोट कुठं गेली, पायात किंवा घुसली. लोण्यासारखं शरीर आहे आमच्या भगवंताचं, इतका तो देखणा आहे. आणि म्हणून तो भगवान परमात्मा आपल्यासाठी आलाय महाराज. आणि कुणी आणलं महाराज त्या देवाला, त्याला पुंडलिकाने आणलं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, मूडपापी जैसे तैसे उतरी कासे लागुनी. भाविकासाठी कसा बी उद्या काय बी उद्या, पण त्याचा उद्धार कर देवा पुंडलिकासाठी. हा आणि त्यांनी काय काय केलं आहे महाराज, सगळं केलं. अहो एका वेशेचं सुद्धा महाराज त्याने उद्धार केलं. का तर भगवंताला येऊन ती लीन झाली. काही न लगे एक भावाची कार, एका वेशाची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कालपात्राला देवाला मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे रामदेव पायारी.
पाहे नामदेव पाहे. कुणी ज्ञानपुराला नाही, काय करायचंय आपल्याला. पण बरं आहे, दुसरीकडे जाण्यापेक्षा तेवढं म्हणलं तरी बरं आहे. किती जणांचा उद्धार केला, मग आपला नाही का उद्धार होणार. एका वेशेचा सुद्धा उद्धार होतोय, मग आपलं नाही उद्धार होणार. आता इथं टायमिंग नाही ना, तर सगळं सांगितलं असतं. चला, तो भगवान परमात्मा खूप देखणा आहे. त्याचे पाय सम आहेत, दृष्टी सम आहे. मूड पापी जैसे दैसे, कुणी बी जाऊ द्या, प्रत्येकाचा उद्धार आहे तिथं. मग तुम्ही म्हणता राक्षसाला मारलं की मारून त्यांचा उद्धार केला. काही जणांना मारून उद्धार होतो, काही जणांना जिवंतपणे उद्धार. तुका म्हणे मोक्ष देखील या. हा, मग डोळे उघडे असतानाच आपण कळस पाहणार आहे ना. म्हणजे जिवंतपणे सुद्धा मोक्ष आहे. काशीला मेल्यावर मोक्ष मिळतो, पण पांडुरंग परमात्म्याकडे गेले की जिवंतपणे मोक्ष आहे. मग काय त्याच्याकडे जाऊ, समचर नाही, समदृष्टी. बरं आला, कुठून आला बरं भगवान परमात्मा. नामदेवला सांगतात युगे 28 विटेवर उभा. किती युग? 28 युग. माऊलीने सांगितलं नाही हे नव्हे आजे कालीचे ना, युगे 28. लगेच नामदेवला सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे पंढरपूर कधी आहे हे कोणालाच माहित नाही, बरोबर आहे की नाही. बरं, भगवान परमात्मा कुठून आले. एकनाथराय सांगतात हरी वैकुंठाहून आला, बरोबर आहे. मग आमचे नामदेवराय सांगतात, तुकोबराय सांगतात द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजली. कुठून आला? द्वारकेत ना आला. मग द्वारकेत न येणारा किती देखणा होता. पाहिला पाहिला इतका देखणा. आणि तो इथं आल्यावर काळा. का बरं काळा? देवाच्या बाबतीत आपण बोलायचं नाही, तो रूप घेणार आहे महाराज. तो किती अनंत रूपे. हा, टायमिंग झालं काय? अवघड ही इशारा असतो आमचा, हा इशारा असतो. चल निष्ठू द्या, काय फरक. अनंत अवतार घ्यायची भक्ता कारण तो भगवान परमात्मा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर. म्हणून बाबानो त्याची दृष्टी समय. आता त्या भगवान परमात्मा आणि काळजी करू नका, मी 9ला बरोबर संपवणार आहे. हे संपवायचं बी सोपं असतं, लांबवायचं बी सोपं असतं. काय लय अवघड नसतं. मी सांगेल तुम्हाला परत कधी वेळ मिळाला तर कसं लांबवायचं कसं या करायचं. तो भगवान परमात्मा याने रूप किती घेतली, अनंत. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. वारकरी संप्रदाय आपल्याला 10 अवतार माहिती. कोणते अवतार? सुनिचारित नरहरी पर्यंत मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सात मग तो द्वापारीचा 8वा श्रीकृष्ण कलिमाची बौद्ध 9वा कलंकी पुढे. या अक्षर पाठ करायचंय का नाही? 10 अवतार तुम्हाला एवढं पाठ करा. सगळी युग बी हाता आली. मच्छ कच्च वराह नरसिंह मच्छापासून सुनिचारिते नरहरी पर्यंत झाले कृतयुग, सत्ययुग. त्रेती वामन परशुराम, तिसरा श्रीरामपती. वामन परशुराम श्रीराम 7वा आणि 8वा श्रीकृष्ण परमात्मा. कलंकी बौद्ध 9वा. भागवतामध्ये हाच अवतार पांडुरंग परमात्मा. नामदेवरायांचे प्रमाण आहेत. हा पांडुरंग परमात्मा बौद्ध अवतार आहे आणि कलंकी पुढे होणार आहे. मग हे 10 अवताराचं वर्णन जर करायला गेलं तर किती दिवस लागतील सांगा. चला आपल्याला थोडक्यात बघायचं. मच्छा अवतार घेतला, त्यात काय पाय आहेत का, काय नाक आहे, कान आहे का, नीटनेटकं तिथं दर्शन घ्यायचं का आहे का. बरं त्याला जर हुडकाय जायचं म्हणलं तर महागारी याची गॅरंटी. किती वेळ राहतात पाण्यात तुम्ही. म्हणजे अवघड आहे महाराज. मच्छ कच्चा अवतार. कच्च म्हणजे आता कासव म्हणून आहे त्याला कच्चा अवतार. मच्छ कच्चा अवतार कशासाठी घेतला? दुर्वास ऋषीच्या शापाने इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये गेली आणि सगळं संपल्यानंतर मग आता काहीच नाही राज्यकारभार कराय. मग समुद्र मंथन करावं लागलं आणि समुद्र मंथन करत असताना मंदार पर्वत आणि वासुकीचा दोर केला. रवी केली मंदार पर्वताची, समुद्र मंथन केलं आणि त्या टायमाला ती रवी खाली मंदार पर्वत खाली जाऊ लागला. मग त्याला पाठ देण्यासाठी कच्चा अवतार घेतला. मग ते 14 रत्न
आता 14 रत्न तुमची तुम्ही पाठ करा. ती 14 रत्न त्यातनं निघाली. मग त्या तिकडे जाण्यात मी काय गरज नाही आपल्याला, कारण तिकडे जाऊ शकत नाही आपण. मग चकच्च वराह जाऊ द्या, सगळ्याचं सांगत बसत नाही, वेळ नाही आपल्याकडे. असे सगळे अवतार घेतले, पण याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार कसा, एक पाय पुढं एक पाय मागे. पण आमच्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं चरण कसं आहे, सम, अगदी एका जागेवरती मुद्रण घेत, डोळे समदृष्टी सगळ्याकडे, सम पाय आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की भगवंता मला बाकीच्या अवताराकडे बघायचं नाही, मी फक्त तुझा अवतार हेच बघणार आहे. का, पाठीमागचे अवतार तुझे मी सगळे बघितलेत का नाही? मग तुम्ही बघितले का नाही? हा, तुम्ही बघितले का नाही? आता काय सांगावं महाराजाला, लयच अवघड झालं. आता होय म्हणावं का नाही म्हणावं? महाराज तुम्ही टाळ घेऊन उभा इथं, तुम्ही सुद्धा हे बघितलंय, पांडुरंग परमात्म्याचा अवतार तुम्ही सुद्धा बघितलेत. कशामुळं? तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो भजन नाही, हे परत म्हणणार काय कळतं नाही महाराजाला. म्हणून तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वार करे, आम्ही होतो येतो जातो आम्ही देवाचे संगात. तुका म्हणे गात देव नाम. तुकोबारायाने सगळं पाहिलंय, प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय होते आणि त्यांना सगळ्यात अवतार आवडला तो पांडुरंग परमात्मा. म्हणून श्रीमंत तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती लावो आणि बाकीचं मला काही नको. आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा विठोबा रकुमार. परत कोणी खालच्या बसलेल्या माणसाने म्हणून महाराजाला काय कळतं का नाही, मध्ये चाल असती काय नसती, काय झाली का नाही चाल आपली. आता कुणी आपल्याला अडवलं का? आपलं मग सगळं नियमात बसवायचं. काय असतं, कीर्तन करायचं असेल तर किती चांगलं असू नये, पण फक्त उघड नकबर इथं कुठतरी काय ते काळ लागला. माणसाची नजर जाणार कोणाकडं, शर्ट नाही काय लागलं असेल बरं त्याला. मग शर्ट एवढा चांगला घातला त्याचं नाही, इथं एखादा डाग पडला की त्या डागाकडे द्यायला जातो. कीर्तन चांगलं केलं ह्याच्या द्यायला नाही, काय चूक केली असेल बरं कीर्तनकारांनी, काय काय ती काढायचे येतात. हितलं नाही सांगत हा तुम्ही माणसाला, बरं आमच्या आणलं, आमच्या तिकडचं, तिकडे गेल्यावर इकडचं, इकडे गेले की तिकडचं. आम्ही तरी काय माणसं काय चिकलच तयार करणार, कुठं आणायचं आपण तरी माणसं. आणि मी लय लांबचं असं वाटतं का तुम्हाला, मी तुम्हाला कोणालाच भेटणार. हा, नुसतं नेटाने बंद पाळलो ना तर 10 मिनिटात घरी जाईल. गाडी राहू द्या, इथं सगळं राहू द्या, मला काय फरक पडत नाही. पंधरवडी म्हणजे कुठले लांब येतो. मी तुम्हाला सांगतो खरंच महाराज, मी कीर्तनामध्ये परमार्थामध्ये आनंद घेतो. तुम्हाला काय वाटतं याच्याशी काय देणं घेणं नाही, आनंदामध्ये परमार्थ करायचा. कसं बी वागू द्या, माणसं काय म्हणणार, भावाचं एखाद्याने बसून खाल्लं का नाही, काय बसून खाते. आणि एखाद्याला काम करायला लागलं का नाही, म्हातारपणी त्याला कळा ना आता तरी बसावं नेमकं वागायचं कसं. बघा गाड्यावर बसले की म्हणतात गाड्यावर बसून चाललं, मग का गाड्यावर खांद्यावर यावं, आणि त्या गाड्यावर दोघं बसले की म्हणणार गाड्यावर एवढं दोघं बसले. आणि बाप गाड्यावर बसणार, पोरगाकडे चाललं, काय बापाला लाज आहे का? पोराला चालायला लावलंय स्वतः बसतो, मग पोरगा बसतो. काय पोराला कळतं का? बापाला चालवलंय पोरगा बसते, मग म्हणले आपण दोघं बसू. अक्कल आहे का? गाड्यावर एवढं दोघं बसलं,
आणि हातात धरून गाडा चालवलं का नाही? आणि काय तू गडी ती गाड्यावर कशाला बसून जायला असते? नेमकं वागायचं असं बी आडवं तसं बी आडवं म्हणून कोणाचं ऐकायचं नाही. गाये नाचे उडे आपुलिया, ते लहान मुलासारखं. त्याला काय घेणं होतं का? आणि मी चांगलं निरीक्षण केलं महाराज, त्यांच्या पाया पडत पडत इथपर्यंत पाया पडत आले. असं लोटांगण घेत घेत गाली लोटांगण मंदिर शहर आपण नुसतं रोज म्हणतो, पण आपलं लोटांगण कुठे करू नसतो. म्हणून महाराज याच्यामध्ये आनंद घ्या, खूप आनंद घ्या, खूप आनंद घ्या. आपल्याला एक दिवस जायचंय हे विसरू नका. आपण हे विसरलो आणि विसरली तयार थोडं झाली हानी पचतील खाली 84. आपल्याला ह्याचं वर्म कळलंच नाही, अजून कळलंच नाही आपल्याला. संत महात्म्यांनी सांगितलं बाबा, सगळं सांगितलं की कुठून जा, कुठं जा, कसं जा. त्यांनी वाट दाखवली, सगळं केलं, पण आपल्याला हे कळलेलं नाही. पण कमीत कमी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, त्या मार्गाने चाला, तुम्हाला आनंद भरपूर मिळेल. याच्यासारखा कोणताही आनंद असे जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं तर जे ऋषी आता जाऊ द्यात, खरंच आता पाहिजे होतं. प्रभू रामचंद्र आता, त्यांची खरं गरज आता होती. त्रेतायुगात होऊन गेलं, पण प्रभू रामचंद्राची गरज आता होती. प्रश्न पडला असेल कशासाठी? कुठल्याही गावात जावा तुम्ही, कमीत कमी एक एक ट्रक भरून पोरं येते. कशाची? आता कळलं असेल, आता लगेच कळलं असेल. महाराज महाराज काय आमच्या पोरास तेवढं बघा की का 40 होत आली. मग हाय का ना आता प्रभू रामचंद्राची गरज? दगडाला पाय लावला की पाय, दगडाला पाय लावला की पाय. रांगच लागली असते का नाही प्रभू रामचंद्राकडे? राहिले असते का पोर? आता आपापल्या माफारी बरोबर लिहिले असते का नाही दगड? त्या ऋषींना कळलं, काय म्हणले ते दगडाला पाय लावला आणि त्यांना आईल्याचा उद्धार झाला. आणि असंच होतं त्या काळात बी. हे म्हणले चला गाड्या आता का आता म्हणले आता प्रभू रामचंद्राकडे जायचं. मग प्रत्येकाला वाटायचं मला मोठी बायको पाहिजे, मग त्यांनी मोठा दगड घेतला. एक म्हणला माझी उंची बारकी, मला बारकी बायको पाहिजे, त्यांनी बारका दगड घेतला. जशी जशी आपली पाहिजे अशी बायको दगड घेऊन गेली. आणि बघता काय तर देवाकडे गेल्या प्रभू रामचंद्राकडे बघतच बसलं. का? इतकं प्रभू रामचंद्र देखणं, इतकं प्रभू रामचंद्र देखणं. ती गेल्या, देव म्हणला काय पाहिजे तुम्हाला? काय नाही म्हणले, आम्हाला बायका करून घ्या. काय म्हणायचं होतं? बायका करून द्या म्हणायचं होतं. आणि काय म्हणले? बायका करून घ्या. ए बाबा रो, मी तसला नाही. मी कसला? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. मी काय कृष्ण आहे? किती बी उद्या चालतंय मला. 16,000 108 बायका आहेत, आणि तरी मी बघूनी. म्हणून देवाचा कलर काळा कान गोरा कान देव असा काय विचारायचं नाही. संतांनी सांगितलं ना देवाकडे जा, त्या देवाकडे जायचं. अहो एवढंच नाही, सेतू बांधायला गेले समुद्रामध्ये, सेतू बांधला. मग आता 100 योजना सेतू आहे, बारका का सेतू? दगडाचा सेतू. मग प्रभू रामचंद्र आपल्याला बघायला पाहिजे सेतू मोठा झालाय का बारका झालाय. मग प्रभू रामचंद्र जायला लागलो त्याच्या. प्रभू रामचंद्र गेलं कडून, इकडून देव मासा, इकडून शार्क मासा. त्याचं वजन किती असतं? 5-5 टनाचं मासा आहेत महाराज. ती काय असलं अर्धा किलो पावसाळ्यात चिंगड्या त्या नाही. मोठं मोठं समुद्रातलं मासं होतं. सगळं मासं त्या सेतूच्याकडे. कशासाठी? देवाला बघायला. इतका देव देखणा आहे. आणि हे आता हे माकडानं कळतंय का ही मासं येतं? नाही कळत. माकडं ते येऊन चालायला लागलं. मग ज्या बोलताना देवाला बोलावलं प्रभू रामचंद्रला. प्रभू म्हणला ही माकडं बी खोडपत्री, ही मासं बी खोडपत्र, आणि ही जर हल्ली तर कसं काय व्हायचं? पलीकडे जायचं कसं? लंकेत. देव म्हणला काळजीच करू नको. ना काळजी करू नको म्हणजे ही वांदर पडल्यावर आपलं कसं व्हायचं? सीतामातेला सोडवायला जायचंय ना आपल्याला. काळजी करू नको म्हणला, एक मासा हलणार नाही. का हलणार नाही? अरे बाबा, त्यांनी माझ्याकडे बघितलं, ते बेशुद्ध झालेत. त्यांना श्वास घ्यायचं कळाना, हालायचं कळाना. का? इतका भगवान परमात्मा देखणा होता. अहो एवढंच काय सांगायचं. एकदा भगवान ब्रह्मदेव बसल्यात आणि त्यांच्या शेजारी कोण होतं? संकादिक 4 जण होती. सनक, सनंदन, सनत कुमार आणि संकादिक, हे 4 जण होती. आणि तेवढ्यात आमच्या ब्रह्मदेवाचा बाप आला. कोण आहे बाप ब्रह्मदेवाचा?
सांगा ना, कोण आहे ब्रह्मदेवाचा बाप? हा मंड्याटाने बोला की महाराज तुम्ही काय काल पडता माहिती असून अहो मग काय चुकलं हुकलं तर हुकलं. नाभी कमळातून जन्म आहे आले भगवान परमात्मा तिथं. आणि भगवान परमात्माला ब्रह्मदेवाने बघितलं आपला बाप आला. आता इथं जर मला सांगा, थोडक्यात तुम्हाला सगळ्याला माहिती राजकारणातलं मुख्यमंत्री जरी खाली बसलेले असलं आणि पुन्हा जर पंतप्रधान आलो ते उठतात का बसतात? उठावंच लागतं ना आदरातिथ्य करण्यासाठी. मग ब्रह्मदेव उठले बाबाला आपला म्हणून आणि सरकारी नुसती बघत बसलं. उठाना तर काय व्हायना उगच असं पुतळ्यात लागलं बसायला. ब्रह्मदेवाला राग आला. काय मला तुम्हाला अक्कल आहेत का नाही? माणूस पुत्र त्याचे मी उठलोय म्हणलं त्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी तुम्ही खाली बसलाय का? बेशुद्धच. आणि मग त्यांना हलवून जागं केलं आणि हलवून जागं केल्यावर सरकाधिकाऱ्यांनी सांगितलं काय झालं काय काय? अरे म्हणले कोण आले तुम्ही खाली बसलाय? तरी तिथे देवाकडेच बघत बसले भगवंताकडं. का? तुझं पाहता संपत का? भगवंताकडे पाहिलं आणि संकाधिक अस्वायसा कोटे आठवणची नाही देहीचं विदेही अवस्था झाली. का झाली तर त्या भगवंताचं रूप अतिशय देखणं होतं. म्हणून बाबांनो तो भगवंत खूप देखणं आहे. तो सगळं देतो म्हणून तुम्ही दुसरीकडे जाण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी त्याचे पाय समय, ज्या ठिकाणी दृष्टी समय, सुटला शीतळ आला शीतळ शांतीचा वारा. गार लागायला असू दे, मला बी गार लागते. मी काय माझ्या काय लोकांनाच आहे काय? पण जाऊ द्या गार लागू द्या. लाईट आली असते रात्री 2 वाजता मध्ये मग नाही गार लागायचं का? उद्या महाराज 3 पेज लाईट आहे माझं वर्ण ऊस आलाय तर तुटायचा आहे त्याला एकदा भिजवण्याशिवाय जमणार इथं गार उघडे परमार्थाचं. बरं चला जाऊ द्या. म्हणून त्या भगवंताचं स्मरण करा. आणि मी तुम्हाला बाबाजी सांगितलं होतं कीर्तन आकडाचं मी सोपं असतं, लांबवायचं सोपं असतं. 9ला बरोबर जे विठ्ठल करणं सांगायचं म्हणलं महाराज अहो आयुष्यभर जरी भगवंताचं गुणवर्णन केलं 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराणं थकली आणि मी काय सांगणार आहे 2 तासात समर्पित करतो. एकदा काय झालं, एक जणाच्या घरी पंगत होती सत्यनारायणाची पूजा आणि सत्यनारायणाची पूजा चाललेली त्या ठिकाणी. आणि आता फक्त काय म्हणायचं पुंडलिक वर्ग म्हणायचं होतं. सगळं झालतं. आता पुंडलिक वर्ग म्हणायचं पंगत बसवायची. पण तेवढ्यात काय झालं, नेमकं भाजीचं पातीलं पालतं झालं. आता भाजीचं पातळ पालतं झालं ते झालं चरात झालं. आता नवा चर खांदायचा, इंदापूरला जायचं, तिथं घासगीस घालायची त्या बटाट्यावाल्याकडे, त्या वांगीवाल्याकडे घासगीस घालायची. वांगेवाला 10 रुपये म्हणला की त्याला कसा 7 वर आणायचा लय अवघड महाराज. मग ती इंदापूरला जायचं, तिथनं आणायचं, चर खांदायचा, भाजी उच्यात किती वेळ लागेल? तासभर जाईल का नाही? मग ती काकाला येऊन सांगितलं, काका म्हणले भाजीचं पातीलं पालतं झालंय. आता तुम्ही मग शेवट आलाय तर पुंडलिका म्हणायच्या टायमाला, पण म्हणले तासभर तरी पूजा लांबवावं लागेल. काका म्हणले पूजा लांबवतो. आणि आलं होतं कुठपर्यंत? महादेवाच्या पिंडीवरती जे पान वाहिलं होतं हितपर्यंत आलं होतं. आणि तासभर पूजा वाढवा म्हणले. आणि मग काकाने चालू केलं, महादेवाच्या पिंडीवरती जे पान वाहिलं होतं ते लिंबाचं नव्हतं बरं का, ते कपाशीचं नव्हतं बरं का, ते बाबळीचं नव्हतं बरं का, ते बटाट्याचं नव्हतं बरं का. किती वेळ देऊ सांगा? सांगा तुम्ही. नेमका 5:30 वाजेपर्यंत तासभर पूजा लांबल का 2 तास लांबल का नाही? आणि तेवढ्यात एक जण पटशीनं पळत आला. काका काका म्हणला पूजा झाली, भाजी झाली म्हणला, पुंडलिक घ्यायला काय अडचण नाही, ते पान बेलाचं होतं. ज्ञानेश्वर आकळता येतं. ज्यावेळी सीता मातेची कपडे आणण्यासाठी अशोक वनामध्ये राक्षस जायला लागले, इकडं शिट्टी आकारली.
सगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे कीर्तन लांबवता येतं, आखडता येतं. आमच्या इथं गुरुवर्य आमचे महाराज इथं बसले. आम्ही शिकलोय ना महाराजाकडून शिकलोय. आणि त्यांच्या पुढे कीर्तन करायला आनंद येतो. महाराज गुरुजी पुढे असतील तर शिष्याला आनंद येतो. काय चुकलं गेलं की ती सांगणार आहेत आपल्याला. महाराज इथं चुकलंय. आणि आमच्या संगतीने जवळ आहेत, संगडी सगळे आहेत महाराज. काळकुटे महाराज आहेत, मोहिते महाराज त्यांचे बंधुराज आहेत, तुम्ही सर्वजण आहात. आणि एवढं मृदंग छान वाजवणारे सुद्धा महाराज मृदंग वादक आहेत. आमचे गुरुजी आहेत तिथं, तुम्ही सर्वजण आहात. आणि एवढी मोठी सिस्टीम, खरंच महाराज सिस्टीम नंबर 1 घ्यायला सोडू नका. हा, आनंद घ्या परमार्थाचा. आणि एवढं मोठं शूटिंग कराय बाबांनो, बघा ते जवळजवळ 2-2.5 तास झालं. किती मस्त पैकी शूटिंग येतात. त्यांना गार लागत नसेल काय, तुम्हालाच गार लागते, पण आनंद मिळतोय त्यांना. का? कीर्तन सेवा चालली, माईक सिस्टीम चालली, आनंदाने सगळं चालले. पण आपल्यासाठी वेळ थांबणार नाही. आणि आपल्यासाठी वेळ थांबणार नाही म्हणून बाबांनो, ज्या संतांनी आपल्याला ही परमार्थ शिकवला किंवा या मार्गाने तुम्ही जा, त्यांनी सांगितलं त्या संतांचं नाव तुकाराम. संत गुलाब बाबा यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा, दुसऱ्या वर्षातली पहिली सेवा माझ्याकडे आली. आणि आमचे काशीनाथ महाराज यांचाही फोन आला. दुपारी दगडू महाराज आमचे गायकवाड त्यांचाही फोन आला. आणि त्यांनी संधी दिल्यामुळं या ठिकाणी मला सेवा करण्यासाठी अगदी मस्तपैकी 2 तास आनंद वाटला महाराज. काय या ठिकाणी बरं का, तुम्हाला खरं सांगतो, आम्ही नको तिथं रोज कीर्तन करत असतो. ती जागा पवित्र आहे का नाही हे माहिती आहे का आपल्याला? लई लांबचा नाही महाराज, 15वाडी म्हणजे काय लई लांब नाही. मी असं नाही म्हणणार की त्यांची सेवा होती आणि मला बोलवलं. अहो महाराज, हा प्रसाद मिळतोय, हा सेवन करायचा म्हणून माझं भाग्य. आणि आम्ही दोघंही कीर्तन कराय, आमच्या सौभाग्य होते तिथं उभा 2 नंबरला. त्याही कीर्तन करतात, मीही कीर्तन करतो. तुम्ही बऱ्याच जणांनी माझे कीर्तन, आता महाराजांनी कीर्तन ऐकले, काळकुटे महाराजांनी ऐकले, तुम्ही बी ऐकले असतील. आणि कीर्तनामध्ये आपलं आयुष्य जावं एवढीच सदिच्छा असते आपल्या. आणि घ्यावी महाराज गुरुवर यांच्या मुखातून की बाबा असंच तुम्हाला कायम सेवा मिळेल आणि कायम भगवंताची तुमच्याकडून सेवा होईल. आणि अशीच सेवा आमच्याकडनं देवाने करून घ्यावी. आणि या ठिकाणी खूप आनंद होतोय, सगळं ठीक आहे, पण आपल्या हातामध्ये वेळ नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला सोडून या ठिकाणी विणावादक कुठून आलेत पहा. अनु तालुका, जिल्हा दमोह, मध्य प्रदेश. बापरे, वा महाराज. हरिभक्त परायण नर्मदा प्रसाद अहेरवाल. कुठून? MP. आपल्याला हितनं घरातनं बाहेर वाटत, गार लागते. बाबांचं वय काय 15-20 असेल का? किती असेल मग? हा, त्यांचं वय इतकं आहे. परंतु महाराज तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तन, तरुणपणाची ताकद घेऊन ते इथपर्यंत आलेत. म्हणून त्यांचाही आदर्श घ्या. आता हा त्यांचा व्यासपीठ चालक सांगितलं की व्यासपीठ चालक संत गुलाबदास महाराज मंडलिक, सोनई तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर.
आणि खरंच भाग्य आहे तुमचं बरं का, की इथून इतक्या लांबून लोक तुमच्यापर्यंत येतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करतात. आणि त्यांची जर तुम्हाला सेवा भेटली ना महाराज, दुसरं काय करण्यापेक्षा तुम्हाला खरं सांगतो, भगवान परमात्मा मिळावा असं वाटत असेल तर हरिप्राप्तीशी उपाय धरावे असल्या संतांचे ते पाय. कुणाचाही पाय धरू नका. आमच्यासारख्या कीर्तनकाराचं पाय धरण्यापेक्षा खरे वारकरी, म्हणजे आम्ही काय वारकरी नाही का, पण मी शब्द आला ना, मी शुक जनकराजांनी आत घेतलं नाही. आणि ज्यावेळेस फक्त सांगितलं या देहाला शुक म्हणतात, त्यावेळेस आत एंट्री दिली. आता सगळं सांगाय वेळ नाही माझ्याकडे. म्हणून वर्म जाणे तो पारखी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. म्हणून या संत महात्म्यांच्या चरण स्पर्श केला तरी भगवान परमात्म्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणून एवढंच बोलतो आणि या ठिकाणी माझी सेवा समर्पित करतो. विठ्ठल जय जय.